बाबासाहेब आंबेडकर दलितांचे नेते म्हणून ही घोषणा शाहू महाराजांनी पहिल्यांदा केलेली आहे. म्हणजे बाबासाहेबांना मूकना एक वृत्तपत्र सुरू करायला शाहू महाराजांनी मदत केली. बाबासाहेबांना परदेशी शिक्षणासाठी जायला मदत शाहू महाराजांनी केलेली आहे. 8 वर्षापूर्वी राजर्षी शाहू महाराजांनी जे निर्णय घेतले ते निर्णय आजच्या काळात सुद्धा जितके तंतोतंत लागू होतात त्या अर्थानं हा राजा 100 वर्षापूर्वीचा नव्हता, आजच्या काळातला सुद्धा समकालीन. तर या दलितांच्या परिषदेला एक राजा येतोय म्हटल्यानंतर तिथल्या सवर्ण समाजानं नागपूरमधल्या संपूर्ण नागपूरभर शाहू महाराजांची पोस्टर लावून बदनामी धेडोंका राजा अशी पोस्टर लावली. ज्या पद्धतीने त्यांनी गंगाराम कांबळेची पाठ फोडून काढली होती त्या पद्धतीने शाहू महाराज गंगाराम कांबळेला मारहाण करणाऱ्या सगळ्या माणसांची पाठ फोडून काढतात. आणि त्यावेळी ते गंगाराम कांबळेला सांगतात, तुला मी आजपासून माझ्या नोकरीतून मोकळं केलं. एका राजानं कोणतंही बंधन नसताना स्वतःच्या राजवटीत खूप काही करणं वेगळं असतं, पण इथं इंग्रजांची राजवट आहे आणि इंग्रजांच्या राजवटीत आपलं एक संस्थान सांभाळणारा राजा आपल्या अधिकारात इतकं प्रचंड काम करू शकतो. हे मला वाटतं खूप अद्भुत आणि जगाच्या इतिहासातलं फार मोठं काम आहे. अस्पृश्यता नष्ट करण्याचं कृतिशील पाऊल कशा रीतीनं उचललं जातं हे शाहू महाराजांनी या संदर्भातही केलेलं आपल्याला दिसून येतं. सर्वांना नमस्कार. नवी मुंबई महापालिकेच्या या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या वतीनं राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला आयोजित केलेल्या या व्याख्यानाच्या निमित्तानं जमलेल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. खरं तर काळ वेगळा आहे, दिवस वेगळा आहे, तरीसुद्धा अशा कार्यक्रमासाठी नवी मुंबईसारख्या किंवा ऐरोलीसारख्या ठिकाणी एवढ्या संख्येनं लोकांनी जमणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. नवी मुंबई हे देशातलं एक नियोजनबद्ध शहर म्हणून या नवी मुंबईचा सगळ्यांना परिचय आहे. पण इथं उपस्थित असलेले नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगरसाहेब यांच्या प्रेरणेतून, यांच्या पुढाकारातून अलीकडच्या काळात महाराष्ट्रातली एक सांस्कृतिक नगरी म्हणून हिचा परिचय होतो, ही माझ्या दृष्टीनं जास्त महत्त्वाची गोष्ट आहे. कारण कुठल्याही शहराचं, कुठल्याही राज्याचं, कुठल्या देशाचं मोठेपण त्या ठिकाणच्या मोठ्या इमारती किंवा त्या ठिकाणच्या अन्य मोठ्या संस्था याच्यावर नसतं, तर तिथलं सांस्कृतिक वैभव काय आहे यावर जास्त अवलंबून असतं. कारण संस्कृती ही गोष्ट इतकी महत्त्वाची आहे आणि आपल्याकडच्या एकूण सगळ्या राजकीय किंवा बाकी सगळ्या धबडग्यात त्या गोष्टी, ती गोष्ट जी प्राधान्यक्रमावर असायला पाहिजे, माणसाचं माणूसपण जपणारी, माणसाचं माणूसपण वृद्धिंगत करणारी ही संस्कृती नावाची जी संकल्पना आहे त्याकडं आपण अलीकडच्या काळात खूपच दुर्लक्षित करतो. आपल्या प्राधान्य यादीत ती अखेरच्या क्रमांकावर असते. त्यामुळं मला वाटतं आपल्याकडचे जे अनेक छोटे मोठे प्रश्न केवळ या आपल्या प्राधान्य यादी चुकीच्या निवडीमुळे होत असतं. पण ही गोष्ट बांगरसाहेबांनी प्राधान्यक्रमात वरच्या क्रमांकावर आणले, त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि मनपूर्वक धन्यवाद देतो. कारण मला आठवतं आहे ज्या 1995-96च्या काळात ज्यावेळी महाराष्ट्रात युतीचं सरकार होतं त्या काळात गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते. तर गोपीनाथ मुंडेंनी उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं, एकदा सांगितलं की डोंबिवली ही महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी आहे वगैरे. मग त्यावेळी म्हणजे ठीक आहे, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे होती, पण डोंबिवली उपमुख्यमंत्र्यांनी डोंबिवलीला उपराजधानी जाहीर केल्यामुळे ठाणेकरांचा इगो खूप दुखावलेला होता. तर त्यापुढं मला वाटतं या शर्यतीत नवी मुंबई शहरसुद्धा पुढे येऊ शकेल आणि नजीकच्या काळात उपराजधानी करून राजधानीकडे त्याचा प्रवास सुरू राहील. मला वाटलं या पद्धतीनं हा विकास होत राहावा. या पद्धतीनं ज्या पद्धतीनं आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या माध्यमातून, कारण केवळ इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या नावाने ज्यावेळी आपण संस्कृतीचा विचार करतो तेव्हा ती संस्कृती कुठली एकारलेली असू शकत नाही. ती व्यापक आणि सगळ्या समाज घटकांना, सगळ्या प्रवाहांना कवियत घेणारी आणि एक निश्चित माणसाला माणूसपणाकडे नेणारी एक विचार प्रवाह त्यामध्ये असू शकतो. त्यामुळं मला वाटतं हा विचार प्रवाह पुढं नेणं हे सुद्धा माझ्या दृष्टीनं किंवा माझ्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाची गोष्ट आहे. मित्र, आज आपण बोलणार आहोत राजर्षी शाहू महाराजांच्या संदर्भात. राजर्षी शाहू महाराजांची उद्या
148वी जयंती आहे आणि बरोबर 1 वर्षानंतर राजर्षी शाहू महाराजांची 150वी जयंती सुरू होते. परवाच्या 6 मे रोजी राजर्षी शाहू महाराजांना जाऊन 100 वर्षे झालेले आहेत. म्हणजे आपण 100 वर्षापूर्वीच्या आधीच्या काळाच्या संदर्भात बोलणार आहोत. 100 वर्षाच्या आधीच्या काळात ज्या गोष्टी घडल्या त्या गोष्टींच्या अनुषंगानं पुन्हा आजच्या काळाच्या संदर्भात काही आकलन आपलं मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. आजच्या काळासंदर्भातलं 100 वर्षाच्या काळाच्या पार्श्वभूमीवर आजच्या काळात आपण कुठे आहोत या संदर्भात काही इथं विचार मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. मी शाहू महाराजांच्यावर 5 वर्षापूर्वी 5-6 वर्षापूर्वी महाराष्ट्र टाइम्समध्ये एक लेख लिहिलेला होता. त्यावेळी असं म्हटलं होतं की हा राजा 100 वर्षे पुढं पाहणारा राजा होता. म्हणजे 100 वर्षानंतरसुद्धा आजच्या काळात जो राजा समकालीन वाटतो, म्हणजे आजच्या काळात हा राजा होता किंवा 100 वर्षापूर्वी राजर्षी शाहू महाराजांनी जे निर्णय घेतले ते निर्णय आजच्या काळातसुद्धा जितके तंतोतंत लागू होतात त्या अर्थानं हा राजा 100 वर्षापूर्वीचा नव्हे तर आजच्या काळातलासुद्धा समकालीन, आजच्या काळातसुद्धा राज्यकर्त्यांनी ज्याचं निर्णय पुढं समोर ठेवून पुढची वाटचाल करावी, निर्णय घ्यावेत इतका महत्त्वाचा हा राजा होता असं मला वाटतं. आणि राजा म्हणजे जी राजाची संकल्पना होती, छत्रपती शिवाजी महाराजां ही आपलं मूळ प्रेरणास्थान आहे. छत्रपती शिवाजी राजांच्या पासून एकूण महाराष्ट्राचा एक सांस्कृतिक राजकीय सगळाच इतिहास सुरू होतो. कारण काळाचा अभ्यास करताना आपल्याला आधुनिक काळाचा विचार करतो त्यावेळी आधुनिक काळात आपल्याला महात्मा फुलेंच्यापर्यंत जावं लागतं आणि आपल्या मूळ प्रेरणा शोधायच्या असतील तर छत्रपती शिवाजी महाराजांच्यापर्यंत जावं लागतं. त्या अर्थानं आपण शिवाजी महाराजांच्यापासून ज्यावेळी सुरुवात करतो, शिवाजी महाराज हा पुन्हा शिवाजी महाराजांच्या संदर्भात मी नेहमी सांगतो, आपण शिवाजी महाराज नीट समजून घेतलं तर लक्षात येतं की या जगातला पहिला धर्मनिरपेक्ष किंवा पहिला सेक्युलर राजा कोण असेल तर छत्रपती शिवाजी महाराज होते. सेक्युलर ही संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कृतीतून आपल्या राज्यकारभारातून प्रत्यक्ष अस्तित्वात आणली असं माझं त्या संदर्भातलं व्यक्तिगत मत आहे. त्या संदर्भात प्रत्येकाचं कुणाचं काय वेगळं मत असू शकतं, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा कारभार हा आपल्या डोळ्यासमोर आहे. राजा म्हटल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आपल्यासमोर येतात आणि छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्याला राजा म्हणून सिंहासनावर बसलेले दिसत नाहीत, तर छत्रपती शिवाजी महाराज हे राजा म्हणून आपल्याला घोड्यावर बसून आपल्या संपूर्ण प्रांतात घोडदौड करताना दिसतात. शत्रूशी स्वतः तलवार हातात घेतलेले आणि घोड्यावरून घोडदौड करणारा राजा दिसतो. त्या अर्थानं आपल्यापुढं राजाची जी नंतरच्या काळातली एक आपली प्रतिमा आहे, राजा म्हणजे सिंहासनावर बसलेला, राजा म्हणजे ऐशाराम करणारा, राजा म्हणजे अनेक राण्या, पट्टराण्या, आवडती राणी अशा सगळं गोतावळ्यात राहणारा. मुळात या सगळ्या संकल्पना आधीच्या काळातल्या राजांनी रूढ केलेल्या असताना, म्हणजे शाहू महाराजांच्या आधीच्या काळातल्या राजांनी, त्याच सुमारास छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्यासारखा एक राजा येतो आणि राजा ही संकल्पनाच बदलून टाकतो. त्यामुळं मला वाटतं 1919 साली उत्तर प्रदेशातल्या कुर्मी समाजानं कानपूरमध्ये या राजाला राजर्षी अशी ही पदवी दिली. राजा आणि ऋषी, फक्त राजा नव्हे, राजा आणि ऋषी ही संकल्पना आहे. त्यामुळं शाहू महाराजांना राजर्षी शाहू महाराज असं म्हटलं जातं. म्हणजे फ्रेझर हे छत्रपती शाहू महाराज राजर्षी शाहू महाराजांचे गुरु होते. तर या फ्रेझरनी त्यांना सांगितलेलं होतं, या गुरूंनी, की तुला तुमचं राज्य समजून घ्यायचं असेल, लोकांच्या वेदना समजून घ्यायच्या असतील, लोकांचे प्रश्न समजून घ्यायचे असेल तर तुम्हाला तुमचं जे संपूर्ण संस्थान आहे त्या संपूर्ण संस्थानात फिरावं लागेल. आणि या राजानं आपलं जे संपूर्ण संस्थान होतं ते संस्थान फिरून घेऊन, समजून घेऊन, तिथली माणसं समजून घेऊन, तिथल्या माणसांच्या जगण्याच्या पद्धती समजून घेऊन, त्यांची संस्कृती समजून घेऊन, त्यांची दुःख समजून घेऊन, त्यांचे प्रश्न समजून घेऊन ती सोडवण्याचा प्रयत्न केला होता. म्हणजे शाहू महाराजांच्या दृष्टीनं एक महत्त्वाची गोष्ट अशी की शाहू महाराज हे राजे असले तरी ते इंग्रजांच्या काळातले राजे होते. म्हणजे एका राजानं कोणतंही बंधन नसताना स्वतःच्या राजवटीत खूप काही करणं वेगळं असतं, पण इथं इंग्रजांची राजवट आहे आणि इंग्रजांच्या राजवटीत आपलं एक संस्थान सांभाळणारा राजा आपल्या अधिकारात इतकं प्रचंड काम करू शकतो, हे मला वाटतं खूप अद्भुत आणि जगाच्या इतिहासातलं फार मोठं काम आहे. त्यामुळं अन्य कुठल्याही राजांच्यापेक्षा आपल्याला राजर्षी शाहू महाराज आणि बडोद्याचे सयाजीराव गायकवाड हे 2 राजे जगाच्या भारतातच नव्हे जगाच्या पाठीवर खूप वेगळे आणि एकूण माणसाकडं माणूस म्हणून बघणारे, माणसाचं जगणं समृद्ध करणारे राजे म्हणून ओळखले जातात आणि त्या अर्थानं खूप महत्त्वाचे राजे यांना मानलं जातं.
राजर्षी शाहू महाराजांच्या संदर्भात ज्यावेळी विचार केला जातो त्यावेळी राजर्षी शाहू महाराजांचा जो सामाजिक समतेचा विचार आहे तो आपल्याकडे जास्त महत्त्वाचा मानला जातो. कारण आजच्या काळात सुद्धा ज्या पद्धतीनं आपण बिहारमधून येणाऱ्या, उत्तर प्रदेशातून येणाऱ्या, राजस्थानातून येणाऱ्या ज्या घटना बघतो की दलित समाजाच्या एखाद्या नवरदेव घोड्यावर बसला म्हणून लोकांचा अहंकार दुखावला आणि त्यावरून झालेले संघर्ष हे आपण फार लांब नाही, या अलीकडच्या वर्ष, 2 वर्षात, 3 वर्षात, 4 वर्षात या संदर्भातल्या अनेक बातम्या ऐकलेल्या आहेत. शाहू महाराजांचा काळ तर हा 100 वर्षापूर्वीचा काळ आहे. तो काळ हा पुन्हा अस्पृश्यता पाळण्याचा काळ होता. अस्पृश्यांना अस्पृश्यांची शिवाशिव मानणारा काळ होता. तर असा हा काळ असताना त्या काळात या ज्या मानवतेला काळीमा फासणाऱ्या प्रथा, परंपरा, रूढी होत्या त्या स्वतःच्या हिमतीवर मोडीत काढण्याचं काम राजर्षी शाहू महाराजांनी काढलेलं होतं. आपण गंगाराम कांबळेंचं उदाहरण आपल्या सगळ्यांना माहिती आहे. गंगाराम कांबळे हा राजर्षी शाहू महाराजांच्याकडे एक मोत्तद्दार होता, सरकारी पागेत मोत्तद्दार होता. राजर्षी शाहू महाराज त्या काळात असे बाहेर कुठंतरी गेलेले होते आणि एका दुपारी तहान लागल्यानंतर हा गंगाराम कांबळे तिथंच आपल्या राजवाड्याच्या परिसरात तिथं असताना तिथं एक हौद होता, त्या हौदावर जाऊन तिथं त्या चावीनं पाणी घेतो. तर तिथं काही लोक त्यातले बघतात की अरे महार पाण्याला शिवला, महार पाण्याला शिवला असा गोंधळ होतो. अनेक ते बाकी त्या पागेतले काम करणारे इतर लोक, जे मराठा लोक येतात आणि त्याला प्रचंड मारतात, त्याच्या पाठीवर आसुडाना असे वळ ओढतात, त्याला पार मारून रक्तबंबाळ करतात. तो धाय मोकलून गंगाराम कांबळे रडतो, त्याचं कुणी ऐकून घेत नाही. काही दिवसांनी शाहू महाराज परत येतात. गंगाराम कांबळे शाहू महाराजांच्या दरबारात जातो आणि महाराजांना आपली पाठ उघडी दाखवतो. महाराजांच्या डोळ्यातून गळगळा अश्रू व्हायला लागतात. त्याचवेळी महाराज विचारतात त्यावेळी कोण कोण होतं, त्या सगळ्यांना बोलवून घेतात आणि त्या सगळ्या माणसांच्या ज्या पद्धतीनं त्यांनी गंगाराम कांबळेची पाठ फोडून काढली होती त्या पद्धतीनं शाहू महाराज गंगाराम कांबळेला मारहाण करणाऱ्या सगळ्या माणसांची पाठ फोडून काढतात. आणि त्यावेळी ते गंगाराम कांबळेला सांगतात, तुला मी आजपासून माझ्या नोकरीतून मोकळं केलं, तू जा. गंगाराम कांबळे प्रश्न करतो, म्हणजे हे झालं सगळं खरं, माझी पोटापाण्याचा प्रश्न आला, माझी नोकरी गेली. ते म्हणतायत नाही, तू हॉटेल सुरू कर. आणि त्याला हॉटेल सुरू करायला गंगाराम कांबळेला सगळी मदत करतात आणि भावशिंगी रोडवर सत्यसुधारक हॉटेल नावाचं गंगाराम कांबळेचं हॉटेल सुरू होतं. एक महार समाजातली व्यक्ती हॉटेल सुरू करते. शिवाशिवीचा काळ आहे, काळ लक्षात घ्या, शिवाशिवीचा काळ आहे, अस्पृश्यता पाळण्याचा काळ आहे. आणि एका दलित समाजातल्या व्यक्तीनं हॉटेल सुरू केलं, त्या हॉटेलला जाणार कोण, कशाला कोण जात आहे. महाराज त्या रस्त्यावरून रोज जायचे. तिथं गेले की महाराज गंगाराम कांबळेच्या हॉटेलसमोर आपला खडखडा थांबवायचे. गंगारामला चहाची ऑर्डर द्यायचे. गंगाराम कांबळे चहा घेऊन यायचा. महाराज आपल्या हातात चहा घ्यायचे. आपल्या हातातून घेतलेला चहा आपले दुसरे कोण, त्यांच्या खडखड्यात बाकी लोक बसलेले असायचे. ते दुसऱ्या महाराज स्वतः मग आपल्या खडखड्यात बसल्या इतर लोकांना तो चहा सर्व करायचे. त्या लोकांची म्हणजे महाराजांच्या बरोबर असलेले सगळेच लोक काय महाराजांच्या विचाराचे असतात असं नाही, पण ते त्या लोकांना त्याची अडचण व्हायची. अरे आपण तर शिवाशिव मानतो, थेट महाराजच द्यायला लागलेत, नाईलाजानं तो चहा घ्यायचा. अशा रीतीनं आपल्या बरोबरीच्या लोकांना महाराज स्वतः चहा द्यायचे. गंगाराम कांबळेने दिलेला चहा महाराज स्वतः प्यायचे. आणि अशा रीतीनं अस्पृश्यतेची रूढी कृतीतून मोडून काढण्याचं काम त्या काळात राजर्षी शाहू महाराजांनी केलं होतं. म्हणजे राजर्षी शाहू महाराज हे केवळ भाषण करणारे किंवा केवळ प्रबोधन करणारे नाही, थेट कृतीतून प्रबोधन हे त्यांच्या काळात त्यांचं खूप मोठं वैशिष्ट्य होतं. म्हणजे एखादा राजा इतका कल्पक कसा काय असू शकतो. त्यांच्याकडे आणखी एक एकतारी गाणारा असाच एक मनुष्य होता. तो शेवेत होता, बसून सतत एकताऱ्यावर भजनं म्हणायचा. त्यांनी त्यालाही सांगितलं, त्याचं एकदा त्यांनी भजन ऐकलं, अरे चांगलं गातोय, जा म्हणले, तुला मी मोकळा केला नोकरीतनं. त्याच्यापुढं हाच प्रश्न, मी काय करू. म्हणजे बघा कृती कशी असते एखाद्या राजाची. मग त्याला मग तो जो एक कोल्हापुरातून बावड्याकडे जाणारा मुख्य रस्ता आहे, त्या मुख्य रस्त्यावर त्यांनी त्याच्या महिन्याच्या सगळी शिद्याची व्यवस्था केली आणि तिथे खोपट बांधून दिला. त्याला चिली मोडायचा नाद होता. तर तो तिथं मग त्या खोपटाच्या पुढं बसून कायम त्याला असं चिली मोडणं, अजून एकतारी गाणं असं सुरू असायचं. त्या वाटेवरून जाणारे लोक तिथं मग पाण्याचा एक डेरा ठेवलेला असायचा. त्या पाण्याच्या डेऱ्यात तहान लागल्यावर तर मधल्या टप्प्यावर तिथं
तो दलित समाजातलाच होता. म्हणजे पुन्हा हे बघा, दलित समाजातल्या माणसाला तिथं पाण्याची व्यवस्था करायला लावायची, येणारे जाणारे लोक त्याच्याकडून पाणी प्यायचे. आज आपण चिलीम किंवा गांजा किंवा तत्सम गोष्टी अशा फार व्यसनं वगैरे पण तो काळ वेगळा होता. त्यामुळे चिलीम ओढणाऱ्या लोकांचं चिलीम ओढण्याची पद्धत असायची. तिथंही तिला एक ती चिलिमीची गुंडे असायची, ती थोडी ती ओली करावी लागायची वगैरे असं असायचं. ते पुन्हा त्यातून देवाणघेवाण करून जी शिवाशिव आहे ना, ती शिवाशिव नष्ट करण्याचं काम महाराजांनी, म्हणजे हे आपल्या सेवेतल्या लोकांना अशा पद्धतीनं मोकळं करून एक अस्पृश्यता नष्ट करण्याचं कृतिशील पाऊल कशा रीतीनं उचललं जातं हे शाहू महाराजांनी या संदर्भातही केलेलं आपल्याला दिसून येतं. 1919-20ला म्हणजे आपल्या राज्यात आपल्या संस्थानात कुणीही भेदाभेद पाळू नये असा आदेश 1919 साली राजर्षी शाहू महाराजांनी काढला होता. मग त्यानंतर आपल्याला पुढं देशाची अनेक सरकारं आली, मद्रासचं असेल, पंजाबचं असेल, राजस्थान, त्या सरकारांनी त्यानंतर अनेक वर्षांनी हा भेदाभेद न पाळण्यासंदर्भातला आदेश काढला. यावरून लक्षात घ्या की शाहू महाराज किती पुढं होते. आजच्या काळातसुद्धा ते आपल्या काळाच्या पुढं आहेतच, पण त्या काळातसुद्धा त्या काळातल्या अनेक लोकांच्या पुढं होते. नागपूरला एक अखिल भारतीय बहिष्कार समाज परिषद म्हणून अखिल भारतीय बहिष्कार समाज परिषदेत अधिवेशन होतं आणि त्या अधिवेशनाला दलित समाजाचं अधिवेशन होतं. त्या अधिवेशनाला राजर्षी शाहू महाराजांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं होतं. तिथले नागपूरचे जे त्यावेळेचे महाराज होते, शेवटी नातेसंबंध वगैरे या महाराजांचे राजे लोकांचे ग्वाल्हेरपासून कोल्हापूरपासून जिथं जिथंही संस्थान होती त्या संस्थानांचे सगळ्यांचे नातेसंबंध असायचे. तर त्या अखिल भारतीय बहिष्कार समाज परिषदेच्या अधिवेशनाला राजर्षी शाहू महाराजांना बोलवल्यानंतर तिथल्या महाराजांनी सुद्धा शाहू महाराजांना सूचित केलं होतं की तुम्ही या दलित समाजाच्या परिषदेसाठी येऊ नये असं मला वाटतं. पण राजर्षी शाहू महाराज त्या परिषदेला मुद्दाम गेल्यानंतर या दलितांच्या परिषदेला एक राजा येतोय म्हटल्यानंतर तिथल्या सवर्ण समाजानं नागपूरमधल्या संपूर्ण नागपूरभर शाहू महाराजांची पोस्टर लावून बदनामी, धेडोंका राजा अशी पोस्टर लावली. धेडोंका राजा म्हणजे अत्यंत अवमानकारक असा शाहू महाराजांचा उल्लेख होईल अशी धेडोंका राजा अशा नागपूरभर सगळ्या पोस्टर लागली. तिथला जो दलित समाज होतो, दलित समाज त्यामुळे संतप्त झाला आणि शाहू महाराज आल्यानंतर त्या दलित समाजातले ज्या परिषद आयोजित केलेली त्या लोकांनी त्यांच्यापुढं आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आणि महाराज आम्हाला तुमचा हा अपमान सहन होणार नाही, आम्ही याच्याविरुद्ध एल्गार पुकारतोय. महाराज म्हणले, अरे तुम्ही असं का म्हणता, हा धेडोंका राजा हे त्यांनी माझी बदनामी नाही, हे माझ्यासाठी दिलेला सन्मान आहे असं मला वाटतं. म्हणजे ज्या तिथल्या समाजानं दूषण दिलं ते दूषणसुद्धा भूषण म्हणून मिरवणारा हा राजा होता. हा तळागाळातल्या घटकांच्या प्रती किती संवेदनशील होता, तळागाळांच्या घटकांप्रती किती आत्मीयता असलेला राजा होता हे आपल्याला करून दिसून येतं. म्हणजे आज सुद्धा नेहमी असं आश्चर्य वाटतं की ही दृष्टी कुठून येते. म्हणजे ते जमखंडी वगैरे त्या काळ वेगवेगळ्या संस्थानात आपल्या त्या काळ संस्थानातल्या वेगळ्या भागात फिरायचे. तिथं त्यांना असेच काही चोरी केलेले लोक पकडून आणले तर ते म्हणले कोण आहेत, हे फाशेपारधी समाजाचे लोक आहेत. ते दाना त्यांना समोर ते फाशेपारधी समाजाचे लोक आल्यावर महाराजांनी त्याची उलट तपासणी केली, काय रे का करताय चोऱ्या. मग त्यांनी काय आम्ही पोटापाण्याचं काय नाही वगैरे. तर केवळ चोऱ्यामाऱ्या करणं एवढेच काम करणाऱ्या, अन्य कष्टाची कुठलीही सवय नसणाऱ्या, अन्य कुठलीही कामं न जमणाऱ्या त्या समाजातल्या लोकांना मग तुम्हाला कामं दिली तर कामं कराल का, करतो की म्हणले. फाशेपारधी समाजातल्या लोकांना ज्या लोकांच्या सावलीला वाऱ्याला सुद्धा लोक थांबत नव्हते, जे लोक कुठल्याही गावात गेल्यानंतर पोलीस पाटलाजवळ तिथं हजेरी द्यायला लागायची, तिथल्या पोलीस ठाण्यात हजेरी द्यायला लागायची, अशा गुन्हेगारीचा शिक्का असलेल्या लोकांना शाहू महाराजांनी कोल्हापूरला आणून आपल्या दरबारात चाकरीला ठेवलं, आपल्या सेवेत ठेवलं आणि त्यांना नोकरी दिली. आपल्या काही लोकांना त्यांनी सुरुवातीला त्यातले 2-3 होते महत्त्वाचे लोक, त्यांना थेट आपल्या राजवाड्यावर आपल्या द्वारपालाचीच नोकरी देऊन ठेवली आणि त्यांची परीक्षा घ्यायची एकदा ठरवलं. तर एकदा दुपारच्या टायमाला महाराज असे झोपलेले होते आणि त्यांनी सांगितलं कुणाला सोडायचं नाही. आणि त्याच वेळी राजे शाहू महाराजांचे भाऊजीत मोठे भाऊ बापूसाहेब महाराज होते. बापूसाहेब महाराज आले. बापूसाहेब महाराज आल्यानंतर ते म्हणले निघाल्यात, तर त्या फाशेपारध्याने त्यांना अडवलं. म्हणजे आपण त्या खबरदार जरा टाच सावळ्या तांडेलची शिवाजी महाराजांच्या काळातली गोष्ट पाठ्यपुस्तकात वाचलेली आहे. तर ह्या फाशेपारध्यांनी बापूसाहेब महाराजांना अडवल्यानंतर
बापूसाहेब महाराज म्हणले ओळखलं नाही का मी महाराजचा भाव आहे. तुम्ही महाराजाचे भाऊ असा किंवा आणखी कुणी असा, महाराजाने आम्हाला सांगितलंय आत कुणाला सोडायचं नाही. सोडायचं नाही म्हणजे सोडायचं नाही. म्हणले नाही नाही मी जाणारच. त्या खाशेवारती म्हणला जाणार आहे ना, ही आमच्याजवळची बंदूक घ्या, आम्हा दोघांना गोळ्या घाला आणि मग आत जावा. म्हणजे ही त्या लोकांची शाहू महाराजांनी घेतलेली परीक्षाच होती. म्हणजे ज्या समाजातल्या लोकांना तत्कालीन समाजानं बहिष्कृत केलेलं होतं, चोर दरोडेखोर म्हणून शिक्का मारलेलं होतं, ते लोकसुद्धा प्रचंड इमानदार आहेत, सेवेप्रती प्रचंड निष्ठा ठेवणारे आहेत, हे शाहू महाराजांनी ओळखलं. म्हणजे गुन्हेगारांना सुद्धा प्रेम दिल्यानंतर, माणसासारखं वागवल्यानंतर ती माणसं म्हणून जवळ येतात. हा जो एक दृष्टिकोन होता तो शाहू महाराजांनी यातून दाखवून दिला. मगाशी म्हटलं की या लोकांना कामाची काही सवय नाही. म्हणजे आजसुद्धा आपण बघितलं मध्ये सरकारनं अशा फाशेपारती लोकांना अनेक ज्यांच्या असे जो सेटलमेंटमध्ये वगैरे नंतर सुटका झालेले लोक आहेत त्यांच्यासाठी काही ठिकाणी जमिनी दिल्या, अनेक ठिकाणी शेती करा म्हणून जमिनी दिल्या, पण त्यांना शेती कशी करायची माहितीच नाही ना. त्यामुळं पुन्हा ते तिथं जमिनी आहेत त्या जमिनी तशाच पडून आहेत का दुसऱ्याला कासायला यांचे उद्योग सुरूच असतात. तर महाराजांनी या पद्धतीने म्हणजे अलीकडं सरकार अशा पद्धतीनं गंभीर चुका करतं, म्हणजे कोण काय करू शकतं याचा विचार न करता सुद्धा काही एक पूर्व निर्णय घेतला म्हणून काही निर्णय घेतात. पण शाहू महाराजांनी केवळ असे निर्णय चुकीच्या पद्धतीनं घेतले नाहीत, तर नीट विचार करून त्यांनी तिथं आपल्या कोल्हापूरच्या जवळच काही एका ठिकाणी बांधकामं काढली, इमारती इमारतींची बांधकामं सुरू केली. इमारती बांधायला फाशेपारती समाजाला सांगितले इमारती बांधा. त्यांना ना कुठल्याच गोष्टीचं भान नाही, कुठल्याच गोष्टीचं ज्ञान नाही, बांधकाम कसं करायचं भान नाही. विटा रचून त्याची भिंत होते एवढं माहीत होतं. त्यानुसार ते खणायचे, माती विटा तयार करायचे, त्या भिंती बांधायचे. असं ते 7-8 महिने कार्यक्रम चालायचा. आणि 7-8 महिन्यानंतर कार्यक्रम चालला तर मे जूनला वारा आला, पाऊस आला की त्या इमारती पडायच्या. जे होतं तसं पुन्हा ते चिखलाचा ढीग व्हायचा. पुन्हा पावसाळा संपला की महाराज पुन्हा त्यांना कामाला लावायचे, चला इमारती बांधा. लोक म्हणायचे अरे या महाराजचं डोकं फिरलंय म्हणायचे. म्हणजे अक्षरशः असं लोक म्हणायचे शाहू महाराजचं डोकं फिरलंय. म्हणले ह्यांना कळत नाही, ह्या फाशेपारद्यासनी काही काम येत नाही, जमत नाही, संस्थांचा पैसा वाया घालवायला लागलेले ते उगच ह्या इमारती पडतायत. खरं चांगले गवंडी लावावे, चांगल्या इमारती बांधाव्या, त्यांना समजत नाही का. हा इतर समाजाचा दृष्टिकोन होता. शाहू महाराजांच्या दृष्टीनं चोऱ्या माऱ्यामध्ये गुंतलेले हात कामात गुंतावे आणि त्यांनी आपले हे वाईट नाद सोडावे हा दृष्टिकोन असायचा. त्यामुळे त्यांच्या दृष्टीनं बांधलेल्या कच्च्या इमारती किंवा पडणाऱ्या इमारती हा मुद्दा महत्त्वाचा नव्हता. त्यांच्या दृष्टीनं माणसं कामात गुंतून राहावी, माणसांनी वाईट सवयी सोडाव्या हा उद्देश होता. म्हणजे एक राजा अत्यंत उपेक्षित अशा आपल्या समाजातल्या, आपल्या संस्थानातल्या अत्यंत तळागाळातल्या लोकांच्या प्रती काय सहृदयतेनं विचार करू शकतो हे आपल्याला यातून दिसून येतं. आपण माणगाव परिषदेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या मध्ये बोलतोय. माणगाव परिषद आपल्याला सगळ्यांना माहिती, 1919 सालेली भरलेली माणगाव परिषद होती. ती माणगाव परिषद म्हणजे आपल्याला बहिष्कृत भारत किंवा तत्सम त्या कारच्या मूकनायक या अंकांचे, या वृत्तपत्रांचे तर अंक काढले. म्हणजे मी पत्रकारितेत असल्यामुळं मी त्या संदर्भात नेहमी विचार करत असतो की आजकाल काही जे असे सामाजिक सांस्कृतिक उपक्रम होतात त्याचं जर म्हणजे आपण एक दिवसाचं वृत्तपत्र हा त्या दिवसाचा इतिहास असतो असं पत्रकारितेच्या इतिहासात शिकवलं जातं. मी अलीकडच्या काळात विचार करतो, जर अलीकडच्या काळातली वृत्तपत्र काढून त्यानुसार हाच इतिहास आहे असं समजलं आणि त्याचा एक 50-100 वर्षानं कुणी अभ्यास करायला लागलं तर आपला काळ हा या ह्याच्यातला आतापर्यंतच्या काळातला अत्यंत वाईट काळ आहे हे त्या इतिहासातून स्पष्ट होईल. इतक्या चुकीच्या गोष्टी आणि गैरलागू गोष्टीच फक्त या वृत्तपत्रातून माध्यमातून प्रतिबिंबित होतात. म्हणजे त्यात जे काळाचं डॉक्युमेंटेशन या वृत्तपत्रांच्यातून व्हायला पाहिजे ते अलीकडच्या काळात होत नाही. मी पत्रकारितेला ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळी मला आठवतं मी ज्यावेळी सकाळमध्ये रिपोर्टिंग करत होतो आहा साळुंकेंच्या काही व्याख्यानांचं रिपोर्टिंग पान अखंड भाषणाचं रिपोर्टिंग केलेलं आहे आणि त्या काळात ते छापून आलेलं आहे. पण नंतर मी काळाबरोबरच असल्यामुळं हळूहळू ती जागा कमी होत गेली आणि मग ते एक 4 ओळीचं एंट्रो आणि खाली त्याला 4 ओळी पूरक आणि जे अर्ध्या पाऊण पानाची बातम्या असायची एवढी फार DC डबल कॉलमच्या बातमीपर्यंत ते आलं. म्हणजे वृत्तपत्रांचे प्राधान्यक्रम बदलले, वृत्तपत्रांचं एकूण जे स्वरूप होतं ते बदलत गेलं.
त्यामुळं काळाचं नीट डॉक्युमेंटेशन मूक नायक बघितलं तर आपल्याला जी माणगाव परिषद झालेली होती कोल्हापूरजवळच्या माणगाव नावाच्या गावात, त्या माणगाव परिषदेत झालेली बाबा कोण कसं आलं, कुठल्या वाहनानं गाडीनं आलं, बाबासाहेब कधी आले, शाहू महाराज कसे आले, तिथं शाहू महाराजांनी त्या भागातल्या लोकांना कामावर सुट्टी कशी परिषदेसाठी त्या परिसरातल्या दलित लोकांना दिली होती, हे सगळं रिपोर्टिंग कळतं. तो काळ बाबासाहेबांनी भाषण काय केलं, शब्दन शब्द बाबासाहेबांच्या भाषणात, शाहू महाराजांनी काय भाषण केलं, शब्दन शब्द भाषणात, म्हणजे त्या काळाचं डॉक्युमेंटेशन दस्तावेज आपल्याला सगळं त्यात बघायला मिळतो. तर त्यात शाहू महाराजांनी त्या माणगाव परिषदेत पहिल्यांदा सांगितलं होतं की आजपासून तुमचा दलित समाजाचा पुढारी हा बाबासाहेब आंबेडकर असेल, आणि बाबासाहेब आंबेडकर दलितांचे नेते म्हणून ही घोषणा शाहू महाराजांनी पहिल्यांदा केलेली आहे. म्हणजे बाबासाहेबांना मूकनायक वृत्तपत्र सुरू करायला शाहू महाराजांनी मदत केली. बाबासाहेबांना परदेशी शिक्षणासाठी जायला मदत शाहू महाराजांनी केलेली आहे. अखेरच्या टप्प्यात बाबासाहेब यावेळी लंडनमध्ये होते, त्यांना अखेरच्या काळात पैशाची चणचण भासत होती. त्यांनी त्यावेळी पत्र पाठवलं, तर त्याच काळात शाहू महाराजांचं निधन झालेलं होतं आणि नंतर ते पत्र येऊन दरबारात पडलं होतं. नंतर राजाराम महाराज तिथं आले सत्तेवर. राजाराम महाराजांना ते पत्र दाखवल्यानंतर राजाराम महाराज म्हटले की हे शाहू महाराजांनी दिलेला शब्द आहे, आणि नंतर त्या पुन्हा तिथून राजाराम महाराजांनी सुद्धा बाबासाहेबांना ती मदत पाठवली. तर हे जे ऋणानुबंध आहेत राजर्षी शाहू महाराजांचे आणि बाबासाहेब आंबेडकरांचे, हे मला वाटतं फार महत्त्वाचे ऋणानुबंध आहेत. म्हणजे फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र हे जी त्रिसूत्री आहे ही जी मांडली जाते, किंवा यशवंतराव हे कोण, म्हणजे अलीकडे नेहमी हे कुणी सुरुवात केली, यशवंतराव चव्हाणांनी. हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, हे यशवंतराव चव्हाणांनी संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर म्हणायला सुरुवात केली, आणि तेच सूत्र आहे यात अवलंबून. आणि जेव्हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हटलं जातो तेव्हा त्यात स्वाभाविकपणे छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा महाराष्ट्र येतो. कारण महात्मा फुले हे छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला पोवाडा देणारे महात्मा फुले होते, आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर त्याच वाटचालीवरून जाणारे आणि त्यांचंच काम पुढं नेणारे राजे हे शाहू महाराज होते. आणि पुन्हा तीच विचारधारा मानून संविधानाच्या माध्यमातून, म्हणजे म्हटलं असं जातं की महात्मा फुले यांनी जे विचार मांडले ते राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या राज्यकारभाराच्या माध्यमातून ते विचार थेट कृतीत आणले, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना संविधानात ते आणले, आणि संविधानाच्या माध्यमातून तेच पुढं स्वतंत्र भारताला पुढं ते विचार मिळाले. म्हणजे हे सूत्र आहे, आणि याचं सूत्र पुन्हा थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या जवळ होते. सेक्युलरिझमपासून अगदी शेतीपासून ज्या छोट्या छोट्या घटकांच्या काळजीचे जे विषय आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांनी जी दिलेली दृष्टी आहे तीच दृष्टी या महापुरुषांच्या विचारातून पुढे येते. त्यामुळे मला वाटतं हा जो विचाराचा धागा आहे तो फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो, त्यावेळी त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र अभिप्रेत असतो. फुले शाहू आंबेडकरांचं एवढ्याचसाठी की आपण आधुनिक काळाच्या संदर्भानं बोलत असतो, आणि आधुनिक काळ हा फुलेंच्यापासून, महात्मा फुलेंच्यापासून सुरू होतो. त्यामुळं फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र असं म्हटलं जातं. म्हणजे शिक्षण हा एक आपल्याकडं नेहमी चर्चेचा, चिंतेचा विषय असतो. प्राथमिक शिक्षणाच्या सक्तीचा कायदा सर्वात आधी बडोदा संस्थानामध्ये सयाजीराव गायकवाडांनी केला. ज्याचं जे श्रेय आहे ते त्याचं श्रेय, उगीच एखाद्याचं उदात्तीकरण करून दुसऱ्याचं श्रेय हिरावून घेण्याचं काही कारण नाही. इतिहासात त्या गोष्टी व्यवस्थित नोंदलेल्या असतात, आणि ते इतिहासाची प्रामाणिक राहून बोलायचं तर सयाजीराव गायकवाड हे 2 पावलं पुढं होतेच. एकूण सगळ्याच बाबतीत सयाजीराव गायकवाड हे फार मोठे ग्रस्त होते, फार विद्वान ग्रस्त होते, प्रकांड पंडित होते. म्हणजे शाहू महाराज हे सामाजिकदृष्ट्या मोठे असले तरी विद्वत्तेच्या दृष्टीनं आणि एकूण बाकी आवाक्याच्या दृष्टीनं सयाजीराव गायकवाड हे फार प्रचंड मोठे ग्रस्त होते. म्हणजे सयाजीराव गायकवाड आपल्याला समजून अजून आत्ता आपल्याला माहिती असल्याचे सयाजीराव गायकवाड हे 2-5% सयाजीराव गायकवाड आहेत. अलीकडच्या काळात गेल्या 2-5 वर्षात बाबा भांड यांनी ज्या पद्धतीनं सयाजीराव गायकवाडांच्या संदर्भात काम सुरू केले ते बघून म्हणजे चांगल्या अभ्यासकी अचंबित व्हायला होतं की हे माहितीच नव्हतं. म्हणजे आपण अलीकडच्या काळातल्या अगदी 100 वर्षापूर्वीच्या इतिहासाच्या बाबतीत किती अनभिज्ञ आहोत. म्हणजे शिवाजी महाराजांच्या किंवा त्या काळातल्या ऐतिहासिक गोष्टींच्या बाबत अनभिज्ञ आहोतच, पण सयाजीराव गायकवाडांचा काळ हा पुन्हा शाहू महाराजांचा तो समकालीन तोच काळ आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा काळ असेल, सयाजीरावांचा काळ असेल, त्या काळाच्या बाबतीत सुद्धा आपण खूप म्हणजे अनभिज्ञ आहोत, आणि हळूहळू त्यावरची एक पापुत्र निघत चालला आहे, बऱ्याच गोष्टी आपल्या समोर येत आहेत. तर राजर्षी शाहू महाराजांनी बडोदा संस्थानानं प्राथमिक शिक्षणाच्या सक्तीचा कायदा केल्यानंतर राजर्षी शाहू महाराजांनी सुद्धा आपल्या संस्थानात प्राथमिक शिक्षणाच्या सक्तीचा कायदा केला. म्हणजे 1917 साली
कोल्हापूरच्या संस्थानात राजर्षी शाहू महाराजांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला. ज्यावेळी हा कायदा केला त्यावेळी कोल्हापूर संस्थानात 27 शाळा होत्या. एकूण संस्थानात 27 शाळा होत्या आणि 1296 मुलं त्या शाळांच्यामध्ये शिक्षण घेत होती. हा कायदा ज्यावेळी केला त्यावेळी आणि 5 वर्षांनंतर म्हणजे राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा केल्यानंतर 5 वर्षांनंतर जर परिस्थिती बघितली म्हणजे कशा पद्धतीनं आपल्याकडं सर्व शिक्षा अभियानापासून शिक्षणाच्या संदर्भातल्या केंद्राच्या राज्याच्या अनेक योजना आल्या, अनेक योजना राबवल्या, पण या योजना पूर्ण झाल्यानंतर म्हणजे आपण ज्यावेळी त्याचं मूल्यमापन करतो त्यावेळी आपल्याला लक्षात येतं की योजना राबवून पूर्ण झाली पण जो अपेक्षित बदल होता तो अपेक्षित बदल त्या प्रमाणात झालेला नाही. पण इथं 1917 साली ज्यावेळी राजर्षी शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला आणि त्यानंतर 5 वर्षांनी मूल्यमापन केलं तेव्हा ज्या 27 शाळा हा कायदा राबवताना त्या पहिल्या वर्षी होत्या तर ही शाळांची संख्या 5 वर्षानंतर 420 पर्यंत गेली होती. म्हणजे बघा म्हणजे नुसता कायदा नाही 420 पर्यंत शाळांची संख्या गेली होती आणि 1296 मुलं होती. ती 1296 मुलांची संख्या 22,000वर गेली होती 5 वर्षात. म्हणजे एवढ्या प्रचंड प्रमाणात ग्रोथ झाली होती त्या काळी विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये, शाळांच्या संख्येमध्ये. म्हणजे शाहू महाराजांनी त्या काळात नुसता आदेश काढून मोकळे झाले नाहीत प्राथमिक शिक्षणाच्या सक्तीच्या कायद्याचा. सगळ्या शाळेत जाणाऱ्या वयाच्या मुलांना शाळेत पाठवणं पालकांना बंधनकारक केलं. जे पालक मुलांना शाळेत पाठवणार नाही त्या पालकांना दंडाची तरतूद केली. आणि शाळा कुठं त्यांनी सरळ सांगितलं जर तुमच्या गावात शाळेची इमारत नाही तर चावडी असेल चावडीत भरवा, चावडी नसेल तर मंदिर असेल मंदिरात शाळा भरवा आणि मंदिर नसेल तर तुम्ही भवानी मातेचं मंदिर बांधा, एका बाजूला मंदिर असेल त्या मंदिराच्या दुसऱ्या व्हरांड्यात शाळा भरवा.